मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात महावितरणने मान्सूनपूर्व कामे पूर्ण न केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विजेच्या तुटलेल्या तारा, विद्युत तारा पाहायला मिळतात। शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून पेरणीसह मशागत करावी लागते। महावितरणच्या दुर्लक्षामुळे जनावरांचा देखील बळी गेलाय। या शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून शेतीची मशागत करावी लागते। शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लोंबकळलेल्या विद्युत तारा आहेत, मात्र विद्युत महावितरण जे आहे त्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। अनेक शेतकऱ्यांना या लोंबकळलेल्या तारेमुळे शॉक लागून मृत्यू देखील झालेला आहे। अनेक जनावरं देखील आपला प्राण गमावं लागलाय। आम्ही सध्या हिंगोलीच्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। महावितरणनं पावसाळ्यापूर्वी हे काम करण्याचे गरजेचे आहे, मात्र महावितरण जे आहे ते दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, मला सांगा, या ठिकाणी आपल्या शेतामध्ये विद्युत तारा लोंबकळलेल्या आहेत, काय मागणी आपली, काय सांगाल? जवळपास आजच्या कंडिशनला 2 ते 2.5 महिने झालेले आहेत या चक्रीवादळासाठी। चक्रीवादळ होऊन आणि पूर्ण पोल आणि तार, विद्युत खांब विस्कळीत झालेले आहेत। तेव्हापासून आम्ही वारंवार महावितरणला सांगून सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत सध्या आता पेरणीची शेतकऱ्यांची घाई चालू आहे। अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी येऊन सुद्धा बघितलेलं नाही आणि जे लाईन आहे, जे तार पडलेले आहेत, त्यांना त्याची व्यवस्था केलेली नाही। अहो, आता हे सगळे तारळ पडले, बाया इथून चालल्यात, करंट लागायला, ढोरायला पाणी नाही, कोणी पाहिनं, नडशील गेले आमचे माणसं किती केत, त्याचं काही काळजीच नाही सरकारला। आम्हाला काय मारायचं का काय सरकारला, कोणाला ठावं? कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। हिंगोली जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर 2 जण यामध्ये गंभीर जखमी झालेत। हिंगोलीच्या शिंदगी खांबा गावातील ही घटना आहे। शेतात हळद लागवड करत असताना वीज कोसळून मृत्यू झाला। हिंगोलीच्या शिंदगी खांबा गावातील ही घटना आहे। शेतात हळद लागवड करत असताना वीज कोसळून मृत्यू झाला। इतर 2 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवरती सध्या उपचार सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।